नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा सध्या चांगलाच गाजतो आहे आणि त्यावरून अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार ठरवण्यासाठी या बैठका होत्या का, हे दौरे होते का, याबद्दल सुद्धा राजकीय चर्चा रंगलेली आहे. त्याबरोबरच भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड अजूनही झालेली नाही. याबद्दलचे काही निर्णय या बैठकांमध्ये, या दौऱ्यात झाले का, याबद्दल सुद्धा बरीच उत्सुकता आहे. आणि म्हणूनच आपण बोलणार आहोत नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे सरांशी. विवेक देशपांडे सरांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये अनेक वर्ष राजकीय पत्रकारिता केलेली आहे. संघाचं, भाजपचं राजकारण त्यांनी अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून मोदींच्या या दौऱ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. धन्यवाद. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्र घेतल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी नागपूरचा हा दौरा केला आणि त्याबरोबरच डॉक्टर हेडगेवार, त्याचबरोबर गोळवलकर गुरुजींच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं. ते रेशीमबाग मधल्या स्मृती मंदिरामध्ये गेले. मोदींचा हा जो दौरा आहे आणि संघाच्या नेत्यांसोबतच्या त्यांच्या बैठका आहेत, याचं टायमिंग काय आहे असं तुम्हाला वाटतं? काय पार्श्वभूमी आहे? हा आरती, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. या दौऱ्याची खूप चर्चा झाली, दौरा सुरू होण्याच्या आधी सुद्धा आणि दौरा झाल्यानंतर सुद्धा. आणि ते साहजिक होतं, कारण की पंतप्रधान झाल्यानंतर किंबहुना ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा फारच कमी नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयात आलेले आहेत, म्हणजे नागपूरला आले आहेत. आणि पंतप्रधान पदावर आरूढ झाल्यानंतर कमीत कमी आता हे 11वं वर्ष आहे. 10 वर्ष तर ते नागपूरला बरेचदा आले, 3-4 वेळा नागपूरला आले, पण संघाच्या मुख्यालयात गेले नाही. ते दीक्षाभूमीला गेले, पण संघभूमीवर गेले नाही. हे सगळ्यांना प्रकर्षाने जाणवणारी ही गोष्ट होती. आणि संघाला सुद्धा, संघाचे जे प्रेमी आहेत, संघ स्वयंसेवक आहेत, त्यांना सुद्धा हे कुठेतरी हे बोचत होतं की मोदी आले पण नागपुरात संघभूमीवर गेले नाहीत. अ, ज्यावेळेला नागपूरला हिवाळी अधिवेशन असतं महाराष्ट्र विधिमंडळाचं, त्यावेळेला जवळजवळ कंपल्सरी असतं की जे कोणी बीजेपीचे विधिमंडळाचे सदस्य आहेत, ते सगळे कंपल्सरीली एकदा त्यांना हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी स्मृती मंदिराला जावं लागतं. असंही झालेलं आहे की जे जे गेले नाही त्यांना नोटिसेस सुद्धा बजावण्यात आले आहेत. जर बाकीच्यांसाठी हा नियम आहे, तर मग नरेंद्र मोदी त्या नियमाला अपवाद कसे, हा प्रश्न अनेकांना पडत होता. आणि नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक संघ भूमी कडे त्यांचे पाय वळत नव्हते असं दिसत होतं. असंही म्हणजे आतल्या गोटांची कळलेली माहिती की नागपूरला एक दोनदा ज्यावेळेला त्यांना असं म्हणण्यात आलं की तुम्ही आता इथे आले आहात, तर तुम्ही स्मृती मंदिरला पण भेट दिली पाहिजे, तर त्यांनी चक्क नकार दिला होता. असंही झालेलं होतं. हे बीजेपीच्या आतल्या गोटातून जे कळलेली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे. तर या पृष्ठभूमीवर ही जी भेट आहे ही लोकांना इंटरेस्टिंग वाटणं साहजिक आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा होणंही साहजिक आहे. यापूर्वी या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी राज्य केलं आणि ज्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण संघ परिवार हा जवळजवळ त्याच्या केंद्रस्थानी मोदी आले होते, तर ती संघासाठी एक चिंतेची बाब होती. त्यांनी संघाला कसं वागवलं, ते संघाशी कसे वागले, यापेक्षा नरेंद्र मोदी हे पूर्ण संघ परिवाराच्या केंद्रस्थानी आले आणि जवळजवळ संघ परिवार पूर्ण त्यांच्या अवतीभोवती फिरायला लागला. ही संघासाठी अतिशय काळजीची गोष्ट होती. त्यात संघाचा त्यांनी अपमान केला का, संघाचा त्यांनी मान राखला का वगैरे, या गोष्टी संघासाठी गौण आहेत. कारण संघ त्या गोष्टींना फारसा महत्व देत नाही. असे बरेच लोक आहेत जे संघाशी तुटकपणे वागलेले आहेत, पण त्याची काळजी संघ कधी करत नाही, कारण तो त्यांच्या कन्सर्न्स मधला एक भाग नाही आहे. त्यांच्या कन्सर्न्स मधला भाग हा आहे की संघटन हे सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे, संघटन सर्वोपरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि संघटनेच्या वर कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमहत्व वाढू नये आणि संघ एखाद्या व्यक्तीच्या दावणीला बांधला गेला असं होऊ नये, ही काळजी संघ नेहमीच घेत आलेला आहे. तर जवळजवळ तशा पद्धतीचं वातावरण गेल्या 10 वर्षात मोदींभोवती निर्माण झालं होतं आणि ती संघाची खरी काळजी होती. तर आणि अर्थात हे तर होतच की ज्या संघामुळे ते पंतप्रधान झाले
तर ही अपेक्षा अतिशय माफक होती की त्यांनी कधीतरी संघभूमीवर यावं आणि संघाचे संस्थापक हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, ज्यांना स्वयंसेवक गुरु मानतात संघाचे, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करावं ही काही फार वाजवी अपेक्षा नव्हती. संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केल्याचं सगळ्यांनी बघितलं आहे. तर त्याच पद्धतीने ते गांधी आणि बुद्धाचा देश आहे वगैरे सगळं म्हणतात, पण हेडगेवार गोळवलकर यांचं नाव घेत नाहीत. हे सगळ्यांना बोचणारी ही गोष्ट होती. सरतेशेवटी नरेंद्र मोदी 11व्या वर्षी इथे आले आणि त्यांनी ते सगळं केलं जे अनेकांना अपेक्षित होतं. पण ते करण्याच्या इमिजिएट पूर्वीची जी पृष्ठभूमी आहे ती पण समजून घेणं आवश्यक आहे. ती अशी आहे की गेल्या 10 वर्षात जे ताणतणाव संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या मध्ये निर्माण झाले, ते त्यांच्या व्यक्ती महात्म्याच्या प्रकरणामुळे जे निर्माण झालेले आहेत, संघाचा अपमान केला वगैरे म्हणून नाही, तर ते सगळे स्पष्ट दिसत होते. राम मंदिराची पायाभरणी ज्यावेळेला झाली त्यावेळेला मोहन भागवत तिथे होते. राम मंदिराचं उद्घाटन झालं त्याही वेळेला मोहन भागवत होते. त्या दोन्ही वेळेला दोघांच्या बॉडी लँग्वेजमध्ये जो एक आपल्याला काय म्हणता येईल, एक दुरावा दिसला, त्यावरून स्पष्ट दिसत होतं की त्यांच्यामध्ये खूप काही दोघांमध्ये खूप काही चांगले संबंध नाहीत. म्हणजे संघ आणि मोदी, संघ आणि भाजप नाही, संघ आणि मोदी यांच्यामध्ये खूप काही सौहार्द दिसत नव्हता त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये. त्यानंतर मग संघ प्रमुख मोहन भागवत यांनी ज्या पद्धतीने 2-3 वेळा नरेंद्र मोदींना टोमणे मारले, त्यांच्या असं म्हटलं की काही लोक स्वतःला त्यांना ईश्वर व्हायचं असतं, अशा त्या बरोबर. पद्धतीने त्यांचा प्रवास सुरू असतो वगैरे वगैरे, अशा पुष्कळशा गोष्टी ते कमीत कमी 3-4 वेळा असे ते काही बोलले जे मोदींना लागू होईल अशा पद्धतीने ते बोलले. त्यामुळे तो तणाव स्पष्ट पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा आलेला आपण बघितलाय. त्या पृष्ठभूमीवर ही बैठक पाहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ही जास्त इंटरेस्टिंग आहे असं सर्वसाधारणपणे आपल्याला दिसतं. तर ही वेळ का बरं साधल्या गेली हा एक प्रश्न तुमचा होता. असा आहे की हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हे आमंत्रण संघाकडून म्हणजे संघाकडून नाही, संघाची जी संलग्न संस्था आहे माधव नेत्रपेढी, जी डोळ्यांच्या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांचं एक हॉस्पिटल ऑलरेडी नागपूरमध्ये आहे आणि हे दुसरं हॉस्पिटल त्याच्या पायाभरणीसाठी नरेंद्र मोदी आले ते. तर हे निमंत्रण जे गेलं आहे ते माधव नेत्रपेढीकडून गेलं आहे, संघाने नाही पाठवलंय, म्हणजे संघाच्या संस्थेने पाठवलेलं आहे. नरेंद्र मोदींनी ते निमंत्रण स्वतः घेतलेलं नाही आहे की मला तुम्ही तिथे बोलवा असं त्यांनी काही म्हटलं नसेल. हे निमंत्रण त्यांच्याकडनं गेलं आणि ते त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना हेही त्यावेळेला माहिती होतं की त्यात मोहन भागवत राहतील आणि भैयाजी जोशी जे पूर्वीचे सरकार्यवाह आहेत ते राहतील, हे सगळं त्यांना माहीत असताना ते इथे आलेले आहेत. तर ज्या पृष्ठभूमी आणि 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने संघाने आपला पाय काढून घेतला होता आणि एक प्रकारचं असहकार ज्याला म्हणतात अशा प्रकारचा संघाच्या रिजनल जे काही नेते होते किंवा स्वयंसेवक होते या सगळ्यांनी भाजपाशी एक प्रकारचा असहकार पुकारला होता 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये. त्यामुळे बसलेला फटका आणि त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही निवडणुकांमध्ये संघाने मदत केल्यामुळे मिळालेलं यश, हा सगळा बॅकग्राऊंड जर आपण बघितला तर नरेंद्र मोदींना हे पुरतं कळून चुकलं की केवळ त्यांच्या एकट्याच्या पर्सनॅलिटी कल्टमुळे, त्यांच्या एकट्याच्या प्रभावामुळे निवडणुकीमध्ये पूर्ण बहुमत मिळणं हे अशक्य आहे, संघाच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. हे त्यांना 10 वर्षांनंतर रिअलाइज झाल्यानंतर त्यांनी आपला इगो थोडासा बाजूला ठेवला आणि बरोबर. ते ते संघाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी म्हणून किंवा संघाशी एक प्रकारचा तह करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांचा हा दौरा आपण बघितला पाहिजे. आणि आता सध्या तर काही इलेक्शन नाही आहे, सध्या कुठली हो. निवडणूक नाही आहे, पण 2029 पर्यंत संघाशी पुन्हा एकदा पूर्ववत संबंध व्हावे हा त्यातला प्रयत्न आहे. अजून एक बरोबर, गोष्ट की जी एक्झॅक्टली. तुम्ही जो उल्लेख आता केलात की 2029ला जरा उशीर असला तरी सुद्धा भाजप किंवा राष्ट्रीय संघ यांचं जे प्लॅनिंग आहे ते खूप दूरगामी असं प्लॅनिंग आहे आणि म्हणूनच म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये संघ न उतरल्यामुळे बसलेला फटका, त्याच्यानंतर विधानसभामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला केलेली मदत, हे सगळं जर आपण पाहिलं
संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळेला मोदींना सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदी 75 वर्षांनंतर निवृत्ती घेणार का, पंतप्रधानपदी कायम राहणार का, त्यांचे वारसदार कोण, अशा चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत. आणि सर, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आत्ताच असं म्हटलंय की मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रामधून येईल. त्यांचा रोख कदाचित देवेंद्र फडणवीसांवर असावा. मग देवेंद्र फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं की असे वारसदार शोधण्याची पद्धत आमच्या पक्षामध्ये अजिबातच नाही, त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम देण्यात यावा. तुम्हाला काय वाटतं, मोदींच्या नंतर कोण, या प्रश्नाच्या वर सुद्धा काही चर्चा झाली असावी का? नाही, या भेटीमध्ये अशी चर्चा झाली असेल असं मला वाटत नाही. अशा प्रकारच्या चर्चा अशा भेटींमध्ये होत नाही. हम्म. संघाची ती पद्धत नाही आहे. मला हम्म. असं वाटतं संघ आणि भाजपा याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशनसाठी जे कोणी लोक नेमले गेले आहेत ते या विचारांची देवाणघेवाण करत असतात. म्हणजे संघाकडून संघाला काही निरोप द्यायचा असेल तर तो निरोप त्या लोकांच्या मार्फत भाजपाकडे जातो. भाजपाचे लोक मग आपल्या लोकांच्या मार्फत संघाकडे त्याचं उत्तर पाठवतात किंवा हा परस्पर विचारांची जी देवाणघेवाण आहे ही त्या मधल्या लोकांच्या मार्फत होते. नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत बसून अशा प्रकारची काही चर्चा करतात असं काही होत नाही. ही संघाची काम करण्याची पद्धत नाही आहे. त्याच्यामुळे काल ते आले होते त्यावेळेला ती अशी काही चर्चा झाली असेल याची सुतराम शक्यता नाही आहे. असं ते होत नाही. तर पण 2029च्या दृष्टीने जसं संघ खूप दूरचं बघतो तसंच नरेंद्र मोदींची सुद्धा नजर 2029 वर आहेच. असं बरोबर. म्हणण्याचं काही कारण नाही की आता ते 75 वर्षाचे झाले म्हणजे ते रिटायर होतील असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण ते तब्येतीने अजून चांगले आहेत. आणि प्रत्येक वेळेला हा नियम अगदी कायदा असल्यासारखा आपण फॉलो केला पाहिजे असंही काही कुठल्या संघाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. भाजपाने ते तसं ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण नरेंद्र मोदी हे एक युगपुरुष वगैरे असं ते भाजपचे लोक मानतात. त्याच्यामुळे युगपुरुषाला लागू होणारा जो नियम आहे तो सर्वसामान्य भाजपाच्या नेत्याला लागू होणारा जो नियम आहे तो युगपुरुषाला लागू होत नाही. त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या बाबतीत एक्सेप्शन केलं पाहिजे असा सर्वसाधारणपणे विचार येऊ शकतो. कारण ते क्राऊड पुलर आहेत. ते त्यांच्यामुळे बीजेपीला व्होट्स मिळतात हेच त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी आपल्याला आवश्यक आहेत, ते आपल्याला हवे आहेत. 2029ला सुद्धा असं मानणार सुद्धा भाजपमध्ये एक मोठा गट असणारच. आणि नरेंद्र मोदींना स्वतः ती अँबिशन असणार. ते गुजरातचे मुख्यमंत्री असेपासनं आजपर्यंत जवळजवळ 25 वर्ष सत्तेमध्ये सर्वोच्च पदी बसण्याची त्यांना जी सवय आहे त्या सवयीचा परिणाम म्हणून मला असं वाटतं की ते 75 वर्षाचे झाल्याबरोबर निवृत्त होतील आणि वानप्रस्थाश्रमाला जातील असं वगैरे काही त्यांच्या बाबतीत घडेल असं वाटत नाही. त्या प्रकारचा त्यांचा स्वभाव नाही आहे. त्यांचा स्वभाव सत्तेमध्ये राहण्याचा आहे आणि सत्तेमध्ये सुद्धा सर्वोच्चपदी राहण्याचा आहे. तर 2029 मध्ये पुन्हा त्यांना पंतप्रधान व्हावंसं वाटत असेल तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटू नये. आणि मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा 2029ला, कारण ते 2047 बद्दल सतत बोलत असतात की विकसित भारत 2047 2047. हो. भारताबद्दल सतत बोलत असतात. तर ते कमीत कमी 1-2 टर्म्स त्याच्यानंतर पुन्हा आपण पंतप्रधान व्हावं असं त्यांना वाटत असेल तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. तर 2029 पर्यंत संघाशी संबंध पूर्ववत हवे आणि संघाने पुन्हा आपल्याला मदत करावी, आपण पंतप्रधान व्हावं असा त्यांचा प्रयत्न असावा असं या नव्याने निर्माण झालेल्या सौहार्दाकडे पाहून वाटतं. सर, तुम्ही एक इंटरेस्टिंग मांडणी करत असता की भाजपचे जे सर्वोच्च नेते आहेत, म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा लालकृष्ण अडवाणी असोत, नरेंद्र मोदी, हे भाजपचे अगदी गाजलेले नेते देश पातळीला, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध कसे राहिले आहेत हे तुम्ही सांगताय. तेव्हा 2004 मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपचा पराभव झाला भारताच्या निवडणुकीमध्ये, इंडिया शायनिंग हे सबशेल फेल गेलं, पण त्याबरोबरच संघ सुद्धा भाजपच्या बरोबर तेवढा नव्हता, म्हणून भाजपला पराभव पत्करावा लागला. आणि त्याचीच पुनरावृत्ती कुठेतरी नरेंद्र मोदींना बहुमत न मिळण्यामध्ये आता 2024ला सुद्धा झाली. तुम्हाला काय वाटतं, कसे संबंध राहिले आहेत अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे?
मी नेहमी हे म्हणत असतो की 2004 मध्ये जे एक लोकांनी विश्लेषण त्यावेळेला केलं होतं की इंडिया शायनिंगमुळे हम्म. भाजपाचा पराभव झाला. मला तसं वाटत नाही, कारण माझं जे काही त्यावेळेला संघाच्या काही वरिष्ठ लोकांशी बोलणं व्हायचं, आणि हम्म. जी काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती त्याचं जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की संघ आणि वाजपेयी सरकार यांच्यामध्ये जो एक दुरावा आणि प्रचंड तणाव झाला होता. म्हणजे केवळ संघ आणि वाजपेयी सरकार नाही, तर संघाच्या संलग्न संस्था सुद्धा वाजपेयी सरकारवर खूप हल्ले करत होत्या. म्हणजे भारतीय मजदूर संघाचे त्यावेळेचे जे प्रमुख होते दत्तोपंत ठेंगडी, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, स्वतः सरसंघचालक के सुदर्शनजी त्यावेळेचे, हे सगळे वाजपेयी सरकारवर डायरेक्ट टीका करत होते. ती संघाची पद्धत नाही आहे, पण तरी सुद्धा अशा प्रकारची टीका जाहीरपणे वाजपेयी सरकारवर त्यांच्याकडनं असे हल्ले झाले, आपण ते बघितलं आहे. आणि त्यानंतर 2004 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात संघ पूर्णपणे विड्रॉ झाला होता, आणि म्हणून वाजपेयी सरकार पडलं असं माझं मत आहे. कारण त्याच्या संघाच्या एका वरिष्ठ नेत्याशी माझं ज्याला बोलणं झालं त्याला त्यांना मी विचारलं की वाजपेयी सरकार का पडलं. तेच नाही, त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं वाजपेयी सरकार कशामुळे पडलं. मी म्हटलं बहुतेक लोक असं म्हणतात की इंडिया शायनिंग मुळे त्याचा अतिरेक झाला आणि लोकांनी त्यांना रिजेक्ट केलं. तर ते म्हणाले की असं नाही आहे, वाजपेयी सरकार पडलंच मुळात हिंदुत्वाची त्यांनी कदर केली नाही म्हणून. तर हिंदुत्वाची कदर केली नाही म्हणून वाजपेयी सरकार पडलं, हे संघाचा अतिशय वरिष्ठ एक विचारक सांगतो. याचा अर्थ असा आहे की संघाने वाजपेयी सरकार पासून आपलं जे त्यांचं जे समर्थन होतं ते मागे घेतलं. म्हणजे संघाचे लोक मैदानात उतरलेच नाही त्याही वेळेला. पण त्याच्यानंतर झालं असं की सरकार पडलं आणि 10 वर्ष सत्तेच्या बाहेर राहावं लागलं भाजपला. बरोबर त्यापासून बरोबर. संघाने धडा घेतला, त्यापासून संघाने धडा शिकला, आणि त्यापासून नरेंद्र मोदी सुद्धा अलर्ट झाले. म्हणजे त्यांना तो अनुभव संघापासून जो भाजपला जो फटका बसला त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. त्याच्यामुळे जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हापासून ते आजपर्यंत संघाशी अतिशय कठोरपणे त्यांनी संघापासून एक अंतर राखून ते राहिले की यांना आपण दूर ठेवलं पाहिजे, असं कुठेतरी त्यांच्या मनात होतं. आणि यांना आपल्यावर आपण हावी होऊ दिलं नाही पाहिजे, हा कुठेतरी त्यांचा अप्रोच होता संघाच्या बाबतीत. कारण 2004चा अनुभव त्यांच्या गाठीशी होता असं माझं आकलन आहे. पण बरोबर सर, पण आपण संघाने 2004 हो. मध्ये जे केलं ते संघाने 2024 मध्ये केलं. थोड्या बहुत फरकाने संघाने एवढं केलं की बीजेपी पूर्णपणे हारू नये, हम्म. एवढाच त्यांनी आपला हात त्याच्यातून काढून घेतला. आणि भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. 400 पारच्या घोषणा करत असताना त्यांना 239 पर्यंतच थांबावं लागलं. त्या पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही. तर एवढंच फक्त संघाने आपला हात काढून घेतला आणि भाजपाला तो फटका दिला. म्हणजे मोदींना पर्टिक्युलरली, भाजप नाही. भाजप संघाने आणि एक संघ असं दाखवून द्वंद्व दिलं. नाहीये. बरोबर. हा, भाजप आणि तुम्ही संघ म्हणताय असा तो द्वंद्व मुद्दा नाहीये. बरोबर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी यांच्यातल्या संबंधांवरच जास्त प्रकाश टाकायला हवा. सर, तुम्ही आता वाजपेयींचा जो उल्लेख केला की वाजपेयींचं एक थोडंसं उदारमतवादी धोरण होतं. त्यांनी संघाचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो तेवढ्या कडवटपणे पुढे नेला नाही, म्हणून संघ नाराज असेल. पण आता आपण बघितलं तर नरेंद्र मोदींचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे तो तर अतिशय कडवट हिंदुत्वाचा अजेंडा आहे. निवडणुकांमध्ये सुद्धा ते अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात. आणि सगळ्यात मोठी घटना म्हणजे राम मंदिराच्या लोकार्पणाची. हे लोकार्पण जेव्हा झालं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामलल्लाची पूजा करत होते, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे त्यांच्या शेजारी काहीशा दुय्यम भूमिकेमध्ये होते. म्हणजेच मोदींनी संघापेक्षाही मोठा प्रखरपणे हिंदुत्वाचा अजेंडा चालवलेला आहे, आणि याचीच भीती कदाचित संघाला वाटत असावी. तुम्हाला काय वाटतं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काय संबंध आहेत? नाही नाही, असं नाही आहे. असं आहे की वाजपेयींच्या बाबतीत असं झालं असं की वाजपेयींनी संघाचा अजेंडा राबवला नव्हता म्हणून ते वाजपेयींवर नाराज होते. पण वाजपेयी उदारमतवादी होते हे तर आहेच. आणि ते तितक्या प्रखरपणे तो अजेंडा राबवणार नव्हते हेही खरं आहे. पण त्यांना पूर्ण बहुमत मिळालं असतं वाजपेयींना, तर त्यांनी बराचसा तो राबवला पण असता. ओके. त्यांचं खरं कंपल्शन हे होते की ते एक कोalition सरकार चालवत होते, त्यामुळे त्यांच्यावर ते कंपल्शन होतं, त्याच्यामुळे ते करू शकले नाही. आणि उदारमतवादी तर ते होतेच. दोन्ही कारणांमुळे हिंदुत्वाचा अजेंडा त्यावेळेला मागे राहिला, हे खरं आहे.
यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींनी तो पूर्ण अजेंडा राबवला, त्यापेक्षा जास्त जेवढा संघाला अपेक्षित नव्हता त्यापेक्षा जास्त त्यांनी तो राबवला. पण यावेळेला जी संघाची चिंता आहे ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नाही आहे. हिंदुत्वाचे जे काही जे अजेंडाचे आयटम्स आहेत ते यांनी इम्प्लिमेंट केले नाही म्हणून ते मोदींवर नाराज आहेत असं नाही आहे. मोदी केंद्रित संघ परिवार झाला आहे आणि संघटन जे आहे ते दुय्यम झालं आहे. व्यक्ती महत्वाची झाली, एक व्यक्ती महत्वाची झाली, संघटन दुय्यम झालेलं आहे. ज्याला इंग्रजीमध्ये प्लेइंग सेकंड फिडल म्हणतात, तशा पद्धतीने संघ आणि संघ परिवारातल्या संघटना या मोदींच्या अवतीभोवती एका उपग्रहासारख्या फिरता आहेत. ही संघाची खरी अडचण आहे. कारण 100 वर्षाचा जो प्रवास आहे त्याचं जे यश आहे, याला जर आपण यश म्हटलं तर हे जे यश आहे 100 वर्षाचं, हे संघटन केंद्रस्थानी ठेवल्यामुळे झालेलं आहे, कुठल्या एखाद्या व्यक्तीमुळे झालेलं नाही आहे. आणि ज्या वेळेला यशाचा मापदंड एक व्यक्ती होऊन बसते आणि संघटन हे दुय्यम होतं, त्यावेळेला ती धोक्याची घंटा संघामध्ये समजली जाते. म्हणून संघटनाला पुन्हा एकदा वरचढ करण्यासाठी, वरच्या पोझिशनमध्ये संघटन पुन्हा घेऊन जाण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचं व्यक्ती महत्व कमी करणे हा संघाचा प्रयत्न होता. नरेंद्र मोदींबद्दल पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेल्या कामाबद्दल वगैरे संघाचा काही इश्यू नाही आहे. हिंदुत्वाचा त्यांनी एजेंडा राबवला, बरोबर. त्याबद्दल संघ त्यांच्यावर खुश आहे. पण त्यांनी पूर्ण संघ परिवाराला आपल्या नादी लावला आहे आणि त्यामुळे संघटन दुय्यम झालं आहे. ही खरी संघाची चिंता आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 100 वर्षाचा जो प्रवास आहे तो प्रवास खडतर होऊ शकतो. त्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कारण जी कार्यपद्धती आपण अवलंबली आहे 100 वर्षापासून, त्याच्यामध्ये जर एवढा मोठा फंडामेंटल फरक पडला, मूळ तत्वालाच जर आपण बगल दिली, तर संघाचं येणाऱ्या 100 वर्षातलं जे कार्य आहे ते कार्य ते बिघडू शकतं. हे संघाला ही काळजी असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आता नरेंद्र मोदींना त्यांची जागा दाखवण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते केलं आहे. बरोबर. हिंदुत्वाचा अजेंडा हा मुद्दा नाहीये, पण नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये पक्षापेक्षा तर कितीतरी पटीने मोठे झालेले आहेत. ते संघापेक्षाही मोठे होऊ नयेत ही त्यांची काळजी आहे. पण सर, दुसरा एक मुद्दा जो आहे तो भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा. आता जे पी नड्डा यांची टर्म आता संपलेली आहे आणि भाजपचे नवे अध्यक्ष कोण याच्यावर अजूनही एकमत होताना दिसत नाहीये. बऱ्याच जणांची नावं चर्चेमध्ये आहेत. शिवराज सिंग चौहान, धर्मेंद्र प्रधान किंवा दक्षिणेमधून कुणातरी नेत्याची निवड होईल का, व्यंकय्या नायडूंसारखी, अशी ही चर्चा आहे. भाजपचा अध्यक्ष ठरवण्यामध्ये संघाची भूमिका तुम्हाला काय वाटते? निश्चित राहणार आहे ती भूमिका. हं. असं जर नसतं तर जे पी नड्डा ज्यांची टर्म संपून पुष्कळ महिने झाले आहेत आता, आणि त्यांना केव्हाच रिप्लेस भाजपाने केलं असतं. म्हणजे भाजपाच्या मतानी जर ते व्हायचं असतं ते केव्हाच होऊन गेलं असतं. आणि संघाचा त्याच्यामध्ये जर काही स्टेक नसता किंवा संघाचं मत महत्वाचं नसतं, तर जे पी नड्डांचं रिप्लेसमेंट तेव्हाच झालं असतं जेव्हा त्यांची टर्म संपली. त्यांना एक्सटेन्शनवर ठेवण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या कोणाला त्यांची जागी नेमलं नाही आहे. याच्या मागे हेच कारण आहे की केवळ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेल्या व्यक्तीला भाजपाचा अध्यक्ष बनवायचा हे होणे नाही, आणि संघाला जो मान्य असेल तो ती व्यक्ती, मग ती भाजपाला सुद्धा मान्य असू शकते, म्हणजे दोघांनाही मान्य असणारी कमीत कमी अशा प्रकारची कुठली तरी व्यक्ती ही भाजपाची अध्यक्ष व्हावी असा तो प्रयत्न आहे. केवळ संघाला मान्य असलेली, भाजपाला मान्य नसलेली असंही नाही, पण अशी एक कोणीतरी व्यक्ती जी दोघांनाही मान्य असेल, असा कुठेतरी सामोपचाराने तो विषय सोडवावा, तो प्रश्न सोडवावा, अशा पद्धतीचं ते सगळं, मला असं वाटतं तशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ते नाव कोणाचं असेल हे आपल्याला माहिती नाही, पण ते संघाला मान्य असलं पाहिजे. या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये शंका असू नये, अन्यथा इतके दिवस वाट पाहावी लागली नसती. बरोबर. अजूनही भाजपच्या अध्यक्षांचं नाव कोण असणार नेमकं त्याची चर्चा सुरूच आहे. सर, आपण महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर बोललो तर मोदींच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर अशाही बातम्या येत होत्या की संघाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते आणि त्यामुळे संघाने भाजपला भरपूर मदत केली. त्याबरोबरच नितीन गडकरी, जे भाजपचं केंद्रीय पातळीवरचं आणि महाराष्ट्राच्या पातळीवरचं एक मोठं नाव आहे, त्यांची संघाशी जवळीक आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे समीकरण तुम्हाला कसं वाटतं? देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत हे निश्चित आहे की ते संघाच्या जवळचे आहेत. नितीन गडकरी पण आहेत. पण हम्म. आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा जागर करता आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि त्याचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतात आहे. एक हिंदुत्वाचा नवीन आयकॉन म्हणून ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात आहे. त्यावरून असं दिसतं आहे की ते येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2029 पर्यंत केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते देशपातळीवरचे एक मोठे नेते म्हणून भाजपमध्ये उदयाला येतील. अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस स्वतःला तयार करत आहेत. आपण फडणवीसांची जी 10 वर्षाची कारकीर्द आहे जवळजवळ अजून, हो. तर त्याच्याकडे आपण जर बघितलं तर पहिले 5 वर्ष त्यांनी हिंदुत्वाच्या बाबतीत काहीही केलेलं दिसत नाही. म्हणजे त्यांनी हो. हिंदुत्वाचा अजेंडा वगैरे राबवण्यात केलं नाही. ते अतिशय योग्य पद्धतीने, ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्युशनली राज्य चालवायचं असतं, अशा बरोबर. पद्धतीने त्यांनी साधारणतः आपलं कार्य त्यावेळेला चालवलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी जो एक कडव्या हिंदुत्वाचा ची आयडेंटिटी हळूहळू त्यांनी डेव्हलप केली आहे स्वतःची. त्याच्यावरून त्यांना कुठेतरी भाजपामध्ये राष्ट्रीय पातळीवर जाण्याची अँबिशन आहे आणि संघाचा त्यांना पाठिंबा आहे. कारण या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने संघ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन झालं आणि त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यातून महाराष्ट्राचं जे काही यश त्यांना मिळालं, त्यातून संघ आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सगळ्यांच्या समोर आली. आणि नितीन गडकरींच्या बाबतीत असं आहे की साधारण 2-3 वर्षापूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की संघाला नितीन गडकरी अजूनही पंतप्रधान म्हणून हवे आहेत, अशा हम्म. प्रकार चं वातावरण होतं. पण आता हळूहळू आपण नितीन गडकरींच्या बाबतीत बघितलं आहे की ते विकास पुरुष वगैरे असं मानलं जातं परिवारामध्ये त्यांना. पण बरोबर. हिंदुत्वाच्या बाबतीत ते मागे आहेत. म्हणजे ते हिंदू मुसलमान वगैरे अशा टर्मिनॉलॉजीमध्ये कधी बोलत नाहीत. ते सर्व जात, पंथ, भाषा वगैरे या ज्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याची भाषा बोलतात. ते मुस्लिम वस्तीमध्ये जातात. तर हिंदुत्वाचा आपण विचार केला तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता एक खूपच स्ट्रायकिंग डिफरन्स आपल्याला दिसतो आहे की देवेंद्र फडणवीस हे कडव्या हिंदुत्वाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्याला दिसतात आहे. नितीन गडकरी एक मवाळ आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचं सेक्युलर, म्हणजे संघातले सेक्युलर नेते, अशी त्यांची एक ओळख झालेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जर हिंदुत्व पुढे न्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस सारखा कोणीतरी आपल्याला हवा आहे संघाला. मला मला असं वाटतं संघाच्या मनामध्ये अशा प्रकारचं काहीतरी दिसत आहे आणि त्याच्यामुळेच आता संघाची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक आपल्याला बघायला मिळते आहे. असं काही संघाचे लोक आपसात बोलताना बोलतात की 2029चा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, असं संघामध्ये ऑलरेडी बोलणं, संघाचे स्वयंसेवक वगैरे जे आहेत ते आपसात बोलताना असं बोलतात. तर कदाचित असं असू शकतं की 2029ला एक तर त्यांच्यामध्ये ते उत्तम बोलतात, ते विद्वान आहेत, ते अनेक विषयांवर चांगलं बोलू शकतात, मुख्य म्हणजे मीडिया हँडल करू शकतात. ते मीडियापासून पळत नाहीत. नरेंद्र मोदी जसे मीडियापासून दूर राहतात, तसे देवेंद्र फडणवीस मीडिया पासून दूर पळत नाहीत. ते खेमेटोकपणे आपली बाजू मांडतात मीडियासमोर. त्यांना उत्तम इंग्रजी पण येतं. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर समजा भारताला रिप्रेझेंट करायचं असेल तर बरोबर. त्याच्यासाठी प्रेझेंटेबल आहेत. तर तसे इतर कोणी भाजपमध्ये आज नाही आहेत. त्याच्यामुळे आणि ते तरुण आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे. तर होय. त्या दृष्टीने संघाला पुढे यावेत असं वाटत असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये. आरती.
सर, तुम्ही नागपूरमध्ये अनेक वर्ष पत्रकारिता करताय. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि मग 2014 नंतर म्हणजे मोदींचं सरकार आल्यानंतर खूप राज्यातली समीकरणं बदलली, देशातली सुद्धा समीकरणं बदलली. शेवटचा प्रश्न सर, आपण इतकी चर्चा करतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष, हिंदुत्वाचा अजेंडा, मोदींची सगळी राजकीय कारकीर्द, पुढची किती वर्ष भारताचं राजकारण याच पक्षांच्या भोवती फिरेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. अ, जिथपर्यंत विरोधी पक्ष हम्म. पूर्ण ताकदीनिशी निशी भाजपाच्या विरुद्ध उभे राहणार नाहीत, तिथपर्यंत भाजपचं राज्य चालू राहील. आणि ते किती वर्ष चालू राहू शकतं हे आपण आज सांगू शकत नाही. पण अशीच परिस्थिती राहिली तर ते हम्म. 15-20 वर्ष, 25 वर्ष सुद्धा अशाच पद्धतीने राज्य करतील. विरोधी पक्षांच्या बाबतीत आपल्याला जे दिसत आहे की त्यांच्यामध्ये एकतर एकवाक्यता नाही आहे, त्यांच्यामध्ये स्ट्रीट फायटिंग ॲबिलिटी नाही आहे, जी भाजपाच्या लोकांमध्ये आहे. म्हणजे भाजपाचे जे व्हिजिलांटे फोर्सेस आहेत, हो. संघ परिवाराचे, ते रस्त्यावर येतात, चुकीच्या गोष्टीसाठी येतात आणि ते रस्त्यावर जे करतात ते अत्यंत वाईट आहे, या देशासाठी अतिशय वाईट आहे ते. पण त्यांचे व्हिजिलांटे फोर्सेस आहेत, ते रस्त्यावर येऊन आंदोलनं करतात. त्या पद्धतीने विरोधी पक्षाचे लोक रस्त्यावर येण्याची अजूनही त्यांची तयारी नाही आहे. आणि भाजपा ही कुठल्याही किंवा संघ परिवार हा कुठल्याही घटनात्मक पद्धतीने लढणारी संस्था नाही आहे. कॉन्स्टिट्यूशनल मीन्स वापरून आपण त्यांच्या विरुद्ध लढू शकत नाही, कारण ते कुठल्याच कॉन्स्टिट्यूशन मीन्सला मानत नाहीत. म्हणजे घटनात्मक ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनच्या मार्फत आपण भाजपशी लढू शकू किंवा संघ परिवाराशी लढू शकू, अशी परिस्थिती विरोधी पक्षांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यांच्याशी दोन हात करायचे असेल तर सडकेवर येणं आवश्यक आहे. आणि जिथपर्यंत तुम्ही स्ट्रीट फायटिंग ॲबिलिटीज डेव्हलप करत नाही किंवा त्या दृष्टीने या लढाईमध्ये उतरत नाहीत, तिथपर्यंत कुठल्याही घटनात्मक मार्गाने तुम्हाला काहीही मिळणार नाही. अगदी थेट ज्युडिशियरीपर्यंत, न्यायपालिकेपर्यंत सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही. अशा बरोबर. प्रकारची एक व्यवस्था भाजपाच्या या 10 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या संघ परिवारातल्या लोकांनी मिळून निर्माण केलेली आहे. तर हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि याला ही पूर्ण व्यवस्था मोडून काढणे आणि त्याच्यातून पुन्हा विजयी होऊन त्यांना बाजूला करणे, हे अतिशय मोठं चॅलेंज आहे. त्यासाठी पुरेसे विरोधी पक्ष तयार आहेत असं काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जिथपर्यंत ही तयारी तुम्ही करणार नाही, तिथपर्यंत भाजपचं राज्य 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशाच रीतीने चालू राहील. सर, विरोधक सक्षम होत नाहीत हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी जोपर्यंत आहेत त्यांनी भाजपला एवढं मोठं बहुमत मिळवून दिलेलं आहे, त्यामुळे त्यांची पकड तर पक्षावर नक्कीच आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा त्यांच्याशी तडजोडी कराव्या लागतात. विरोधक जरी चर्चा करत असले की नरेंद्र मोदींच्या नंतर कोण, त्यांचा वारसदार कोण, तरी सुद्धा मोदींच्या प्रत्येक कृतीतून असं दिसतं की मी इथे राहणार आहे. 2029च्या निवडणुकांची तयारी सुद्धा त्यांनी चालवलेली आहे. आणि नागपूर दौऱ्याचं ही जी समीकरणं आहेत ती सर तुम्ही आम्हाला समजून सांगितलीत. पडद्यामागे नेमकं काय घडतंय हे सुद्धा सांगितलं. या निमित्तानं पुन्हा एकदा आपण तुमच्याशी बोलत राहूच, पण आत्ता तरी या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद सर. वन इंडिया मराठीवर आम्ही पहिल्यांदाच तुमची मुलाखत घेतली आणि तुमचा राजकीय पत्रकारितेतला अनुभव आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आला. तुम्हाला काय वाटतं, मोदींचा वारसदार नेमका कोण असावा? नरेंद्र मोदींनी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं का भारताची धुरा जे आत्ता पेलतायत तशीच पुढे चालू ठेवावी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा जो हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.